घर मालकांना दिलासा देणारी बातमी। भाडे करारावरून आता घर मालक आणि भाडेकरूंमध्ये अनेकदा होत असलेले वाद हे थांबणार आहेत। आता सुप्रीम कोर्टाने या वादावर थेट तोडगा काढला असल्याचं बघायला मिळतंय। तसा निर्णय दिलाय। घर खाली करण्याबाबत भाडेकरू काही बोलू शकत नाही, कारण घराबाबत सर्व अधिकार हे घर मालकालाच असतात असं म्हणत सुप्रीम कोर्टाने घर रिकामं न करणाऱ्या भाडेकरूला चांगलंच खडसावलंय। अधिकचे अपडेट या संदर्भात आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण बघतो अनेकदा घर मालक आणि भाडेकरूंमध्ये या कारणावरून वाद होत असतात, मात्र आता हा जो निकाल सुप्रीम कोर्टाचा आहे हा अतिशय मोठा आहे। सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे सविस्तर? ते जर प्रामुख्याने जर आपण बघायला गेलो तर अनेक केसेसमध्ये भाडेकरू हे घर खाली करताना घर मालकासोबत वाद घालत असतात। असंच एक प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं होतं। घर मालकाचं असं म्हणणं होतं की मी जी भाडेकरूला जागा दिलेली आहे त्या जागेमध्ये मला माझ्या मुलांसाठी अल्ट्रासाऊंडचं मशीन टाकायचं आणि त्यासाठी मला व्यवसाय करण्यासाठी ती जागा खाली करून आहे आवश्यक आहे, मात्र तो भाडेकरू ती जागा देण्यासाठी नकार देत होता। यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण आल्याच्या नंतर न्यायमूर्ती पंकज मित्तर आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने अतिशय महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की संबंधित जागा जी आहे ती जागा जर घर मालकाला हवी असेल तर ती मालकाला देण्याचा अधिकार जो आहे तो आहे। भाडेकरू यामध्ये कुठलाही काहीही बोलू शकत नाहीये। घर मालकाला जागा हवी असेल तर भाडेकरूंची तात्काळ खाली करून दिली पाहिजे असा अत्यंत महत्त्वाचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठामध्ये दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अनेक वेळा अशाच प्रकारचे वाद होतात आणि त्यानंतर कोर्टामध्ये असे प्रकरण येतात, मात्र तोडगा निघत नव्हता। पण कोर्टाच्या या निर्णयामुळे घर मालकांसाठी एक मोठा दिलासा मिळालेला आहे असं आपल्याला प्रकारे म्हणता येईल। एकंदरीत प्रमोद, घर मालकांना हा सुप्रीम दिलासाच म्हणावा लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। घर किंवा जागेबाबत सर्व अधिकार हे घर मालकाचेच असणार आहे। करार संपल्यावर घर खाली करायला लावणं मालकाचा अधिकार आहे। घर खाली करण्याबाबत भाडेकरू काहीही बोलू शकत नाही। भाडे करार संपल्यानंतर घर रिकामं न केल्यास नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे भाडेकरूंच्या दादागिरीला मात्र आता चाप बसणार इतकं मात्र निश्चित आहे।